नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची तारीख 15 जून 2026. कोणत्याही प्रकारची प्री मॉन्सूनचाही पाऊस आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत नाही आहे. फक्त काही भागात, जसं की अमरावतीच्या काही थोडक्या भागात, जसं धामणगाव रेल्वेचा जो उत्तर भाग आहे, या ठिकाणी अगदी थोडासा पाऊस सध्याच्या परिस्थितीत होईल. त्यामुळे आपण संध्याकाळचा व्हिडिओ बनवला नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की मी 16 जून पासून जो हवामान अंदाज देत आहोत, त्यात आपण सरळ सरळ 18 जून 24 जून असं सांगत असतो. 18 तारीख सांगण्याच्या मागचं कारण काय, तर जर का शेतकऱ्यांना डायरेक्ट आपण 24 तारीख सांगितली तर शेतकरी म्हणतात हा मूर्ख आहे, याच्या मागे लागायला पुरत नाही. चला, कोणीतरी सांगत आहे की 12 तारखेला पाऊस येणार, पेरून टाका, आणि तिथेच गफलत होते आणि शेतकरी दुबार पेरणीच बळी पडतो. माझा व्यवसाय हा शेतीशी निगडीत आहे. जेव्हा शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खराब होते त्यावेळेस आम्ही शेतीसुद्धा केलेली आहे. मला माहिती आहे की किती प्रॉब्लेममधून शेतकरी जात असतो. तर त्यामुळे मला ह्या गोष्टीचं ज्ञान आहे आणि त्या गोष्टीची एक समज आहे. त्याच्यामुळं असं वाटतं की ज्ञानाचा फायदा पेरण्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना झाला पाहिजे. लाँग टर्मचे मॉडेल काय सांगतात, तर लाँग टर्मचे मॉडेल आजही सांगतात की 22 तारखेच्या पुढे पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. बऱ्याच भागात महाराष्ट्राचा उत्तर भाग जर सोडला, उत्तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, असा पूर्ण उत्तर पट्टा जर सोडला आपण, तर लाँग टर्म मॉडेल दाखवते की 22 तारखेपासून पाऊस सुरू व्हायला पाहिजे. परंतु मी जर का 16 जूनपासूनच जर का मॉडेलच्या भरोश्यावर हवामान अंदाज देत बसलो असतो, तर तुम्हाला मी बाकीच्या हवामान अंदाजासारखं सांगितलं असतं की 22 मेपासून पाऊस येणार, मग 1 जूनपासून येणार, मग 5 जूनपासून तर येणारच येणार. परंतु ह्या गोष्टी बाकी सगळ्या घटकावर सुद्धा डिपेंड असते. आजपर्यंत जे थांबले आहे तर त्यांना आता फायदा झाल्यासारखा वाटत असेल. म्हणूनच आपण 18 तारीख जे सांगितली आणि 18 तारखेपर्यंत जे थांबणार आहे त्यांनासुद्धा वाटेल की फायदा झाला. माझी तारीख मी खरी करण्यासाठी तुम्हाला काय पेरण्या थोडी सांगणार आहे 18 तारखेला पेरून टाका म्हणून. परिस्थिती त्यावेळेस काय निर्माण होणार त्यावरच तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकता आणि तुम्हाला त्यावेळेस वाटेल की आपण फायद्यात आहोत. ठीक आहे. प्री मॉन्सून सिस्टम कोणत्याही प्रकारची तयार आज झाली नाही आणि कालच्या प्रिडिक्शनमध्ये आपण तसं सांगितलं होतं की प्री मॉन्सून सिस्टम उद्यापासून आपल्याला वीक दिसत आहे. प्री मॉन्सूनचा पाऊस महाराष्ट्रात होताना दिसत नाही आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात लो प्रेशर बनत नाही आणि मान्सून सिस्टम बनत नाही आहे. काल टेक्निकल व्हिडिओ बनवला, परवा टेक्निकल बाबीत आपण खूप बोलतो, पण टेक्निकल बाबी हे शेतकऱ्यांना नको आहे. त्याच्याखाली कमेंट येते की तुम्ही फालतू बडबड करू नका, फक्त पाऊस येणार की नाही सांगा. जे लोक पाऊस येणार की नाही सांगते त्याच्यामुळे तर आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मला खूप साऱ्या कमेंट येतात की आमची हळद सडत आहे, आमचं अद्रक सडत आहे, आम्ही पराठीची लागवड करून बसलेलो आहे, आता काय करू. तर हे असं होत असते. तर त्याच्यामुळे निर्णय अगदी जपून घ्यावे लागतात. आणि आम्ही हवामान अंदाज जर का सांगतो, मी तज्ज्ञ नाही आहे, पण थोडंफार जे नॉलेज आहे त्याच्यानुसार जे सांगतो, तर नैतिक जबाबदारी बनते की तुमचं नुकसान न व्हावं. आता त्यात कोणाचं नुकसान होते, पण हेतुपुरस्पर थोडी ना नुकसान करत असते कोणी कोणाचं. तर हे नुकसान नको व्हायला. त्याच्यामुळे अशा 2023मध्ये जशा आपण तारखा टाळल्या तशाच आपण तारखा याही वेळेस टाळत आहे. नाही तर धूळ पेरणीच्या तारखा क्लिअर कट देता येतात जेव्हा मान्सून सिस्टम बनत असते ना, एकदम शुअर शॉट. आणि दिलेले आहे, कमेंट करा. मी तारखा कधी कधी दिल्या होत्या कोणकोणत्या वर्षी तुम्हाला आठवत असेल. तर परिस्थिती एकंदरीतच सध्या बिकट आहे. डेव्हलप होईल, मान्सूनसुद्धा महाराष्ट्रात येईल, पावसाला सुरुवात होईल. लाँग टर्मचे मॉडेल त्या प्रकारे दाखवत आहे. परंतु पेरण्यासाठी घाई करू नका, पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नका. आणि चांगली जर का मान्सून सिस्टम बंगालच्या उपसागरातून जर बनत असेल, म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा पूर्व त्याचा फायदा होतो. नैऋत्य मोसमी वारे कमजोर आहे, कारण अरबी समुद्रातील शाखा जे आहे ते सुद्धा कमजोर आहे. म्हणून नैऋत्याकडून येणाऱ्या वाऱ्यात ते बाष्पच नाही. ठीक आहे. तर एकंदरीत परिस्थिती अशी आहे. आता तुम्ही कमेंट करा नेमकं तुम्हाला काय वाटते. माझे हवामान अंदाज पाहून तुम्हाला फायदा झाला का, किंवा नाही तर 18 तारीख उजेडू देऊ आपण, 18 तारखेला सांगा. त्यावेळेस तरी आपल्याला लक्षात येईल की बाबा मी दुबार पेरणीपासून वाचलो. ठीक आहे. बघू आता पुढे काय होते ते. आणि मी माझी तारीख अशी लावून नसतो बसत कधी. निसर्ग जसा जसा बदलतो, जसे आपल्याला पुढं दिसते तसं आपल्याला शेतकऱ्यांसमोर मांडावं लागत असते, जेणेकरून त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. माझे सोशल मीडियावर व्हिडिओ तुम्ही पहा नका पाहू,
त्यातून काही माझी फार कमाई नाहीच. मी मॉनिटायझेशन बंद केलेलं आहे पूर्ण. धन्यवाद.